सामूहिक प्रयत्नांमुळे कुठलीही अशक्य गोष्ट यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्धा इथला निसर्ग हिल्स ऑक्सिजन पार्क. कधीकाळी पूर्णपणे वैराण असलेल्या टेकडीला हिरवंगार करण्याचं स्वप्न वर्धामधल्या निसर्ग सेवा समिती यांनी पाहिलं आणि सामूहिक प्रयत्न आणि प्रचंड इच्छाशक्ती याच्या जोरावर ते पूर्णही केलं. जाणून घेऊया कसा होता त्यांचा प्रवास. वर्ध्यातल्या एकेकाळी उजाड असलेल्या या टेकडीला हिरवगार करण्याचं स्वप्न निसर्ग सेवा समितीनं पाहिलं. मात्र मुरुम दगड, धोंडे आणि उताराचा भाग असल्यानं या ठिकाणी रोपं लावली तरीही ती जगणार नाहीत असं कित्येक तज्ज्ञांनी सांगितलं. पण हे आव्हान पेलून तिथे जादू करून दाखवली निसर्ग सेवा समितीनं. 1000 झाडापासून केलेला प्रवास आज या परिसरामध्ये 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 25,000च्या वर विविध प्रजातीचे वृक्ष, हिरवगार रान या ठिकाणी तयार झालेला आहे. खरं तर हा प्रवास खरंच खडतड होता की जिथे शासकीय कुठली मदत नसताना लोकसहभागामधून हा परिसर विकसित करण्यात आला. त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून वेळोवेळी जिथे जिथे गरज होती तिथे सहकार्य मिळत गेलं. हजारो मुलं या ठिकाणी भेट देतात. झाडांचं प्रत्येक झाडांना QR कोड लावलेला आहे, हे एक वैशिष्ट्य आहे आणि झाड बोलतो म्हणून आपण याला बोलका ऑक्सिजन पार्क म्हटलेलं आहे. प्रत्येक रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी श्रमदान, स्वच्छता इत्यादी प्रयत्नांच्या माध्यमातून झाडांना जगवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. समाजानं एखादं कार्य करायचं ठरवलं तर ते पूर्णत्वाला जातच याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे वृक्षारोपण. अगदी लहान मुलांप्रमाणे दरवर्षी या वृक्षांचा वाढदिवस वर्धेकर मोठ्या उत्साहानं साजरा करतात. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, इतकंच काय तर झाडांना राखी बांधणं अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांवर आणि लहान मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवण्याचं मोठं काम यातून केलं आहे. संपूर्ण वर्धा शहराचं हवा शुद्ध करणारं फुफ्फुस म्हणजे ही टेकडी असं मानलं जातं. या ठिकाणी निसर्ग सेवा समितीने छान ऑक्सिजन पार्कचं निर्माण केलं आहे. झाडांचं आणि वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने खूप काही बदल झालेले आहेत इथं. निसर्ग सेवा समितीच्या या प्रवासाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. वृक्ष संवर्धनाच्या या रजत जयंतीच्या निमित्तानं वृक्ष संमेलन आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. झाडांना पाणी घालून आणि राखी बांधून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. चित्रकला स्पर्धेसाठी वृक्ष लागवड, संवर्धन, जल आणि पर्यावरण साक्षरता, पाणी प्रदूषण असे अनेक वैविध्यपूर्ण विषय देण्यात आले. एकूण 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा उत्स्फूर्तपणे यशस्वी करून दाखवली. रोपटं लहान असताना आपण त्याला वाटेल तसं मोडू शकतो, परंतु एकदाचं जर ते मोठं झालं तर ते तुटतं पण वाकत नाही. आणि म्हणून त्यांच्या अंगी हे वृक्षारोपणाचं, वृक्ष संवर्धनाचं बीज रोवावं, त्यांना या वृक्ष संवर्धनाविषयी महत्त्व कळावं या उद्देशाने निसर्ग सेवा समितीने या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला मिळालेली सामूहिक प्रयत्नांची साथ यातून एखादं आव्हानात्मक काम लीलया पूर्ण होतं आणि समाजासमोर एक सुंदर आदर्श ठेवतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे निसर्ग सेवा समितीनं हा समाजासमोर ठेवलेला आदर्श. दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा.